सिच्युएशन अशी आहे कारण तिथं जे इन्सिडेंट झाला होता, तर आता ज्या दिवशी झाला होता इन्सिडेंट्स ना, ते 1 ते 2 तासासाठीच झाला होता फक्त, मॅक्झिमम 3 तासासाठी. बट दुसऱ्या दिवशी सकाळपासून ते आतापर्यंत जे तर तिथं आता सगळं नॉर्मल झालेलं आहे. आणि मुलं जे ते बाहेर फिरत आहेत, ठीक आहे, कॉलेजला जात आहेत, त्यांचे डॉक्युमेंटेशन जे आहेत, व्हिजा, पासपोर्ट वगैरे जे आहेत, तर ते जे आहेत ते कलेक्ट करतायत. म्हणजे साधारणतः तिथे आता सध्याला काहीच प्रॉब्लेम येत नाही आहे. लोकलमध्ये फिरण्यासाठी पण काही प्रॉब्लेम येत नाही आहे. आणि ज्यावेळेस ते फिरतायत तर लोकली त्यांना सपोर्ट करतायत, लोकली त्यांना सॉरी वगैरे म्हणतायत, ठीक आहे. तर असं सिच्युएशन सध्याला तिथे आहे एकंदरीत. नेमकं काय घडलं होतं सुरुवातीला? ॲक्च्युली काय झालं होतं, म्हणजे प्रकार काय झालेला आहे की ह्या गोष्टीमध्ये जे आहे ना, तर जास्त कोणाला काही माहीत नाही आहे, ठीक आहे. आणि रुमर्स जे तर भरपूर सारे पसरत आहे. तर लास्ट जो फर्स्ट इन्सिडेंट झाला होता तो 13 तारखेला झाला होता. एक अरेबियन लोकांनी काय केलं होतं, तिथल्या लोकांना जे थोडं परेशान केलं होतं. चोरी वगैरे झाली होती अरेबियन लोकांच्या घरात वगैरे. त्यामुळे अरेबियन लोकांनी एका मुलाला मारलं होतं वाटतं, चापट वगैरेच मारली असेल, जास्त काही हार्म नाही केलं त्याला. बट त्या मुलाने काय केलं की त्याची एक गँग तयार केली 10-15 जणांची, 15 ते 20 जणांची. आणि त्यांनी चालून गेला त्यांच्यावरती मारायला अरेबियन लोकांना. आणि त्याचे जे व्हिडिओज होते ते व्हायरल झाले होते. ते लोकलमध्ये असं मिसकन्सेप्शन झालं की फॉरेनर आम्हाला मारतात का काय, किंवा आमच्यावर हे करतात, प्रेशर करतात. त्याच्यामुळे तिथली जी जनता होती ॲक्च्युली, ठीक आहे, तर ती जनता जी आहे तर ती तिथल्या फॉरेनर्सवरती, मुलांवरती जे त्यांना टार्गेट करायला लागले होते, स्पेशली अरेबियन्ससाठी. त्यामध्ये इंडिया आणि पाकिस्तानचं जे चालू आहे तर तसं काहीच नाही आहे. इंडिया आणि पाकिस्तानचे जे पण स्टुडंट्स आहेत त्यांना कोणालाही हार्म झालेलं नाही आहे. कारण मी आता कंटिन्युअसली टचमध्ये, आणि मी मॅनेजमेंटचाच पार्ट आहे कॉलेजचं, त्यामुळे सगळ्या गोष्टी ॲक्च्युली मला सगळ्या माहिती आहे तिथल्या, की तिथे काय सुरू आहे काय नाही. आणि जवळपास माझं दिवसभरात 300 ते 350 कॉल्स मी हँडल करतो आहे तिथले सध्याला. तर त्यामुळे तिथे असा काही प्रॉब्लेम नाही आहे जसं इथे दाखवलं जातं ॲक्च्युली. आपल्याकडे ते संभाजीनगर, बीड किंवा मराठवाड्यात किती मुलं असतील अंदाजे? नियर अबाउट आपल्याकडे मराठवाड्यातले जे मुलं कधी म्हटले तर 450 ते 500 मुलं जे आहेत तर ते मराठवाड्यातलेच आहेत आपले टोटल, पूर्ण मराठवाड्यातले. म्हणजे आपल्या थ्रू तिथे गेलेले आहेत त्याच कॉलेजमध्ये, किर्गिस्तानमध्ये. संभाजीनगरचे मुलं जे आहेत तर नियर अबाउट भरपूर मुलं संभाजीनगरचे पण आहेत. त्याचा एक्झॅक्ट फिगर सांगायला थोडं कठीण जाईल मला ना, कारण आपण जे काम करतो ते पूर्ण स्टेट लेवलचे कामं करतो इथे, आणि इंडियन रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून मी तिथे काम करतो आहे. तर स्पेसिफिकली तुम्हाला सिटी किंवा डिस्ट्रिक्ट किंवा एरियाचे वाईजचे जे स्टॅटिस्टिक आहे, जे आकडेवारी आहे ना, ती सांगायला थोडी मला कठीण जाईल, कारण माझ्याकडेच ती सध्याला अवेलेबल नाही आहे. नाही, जे मुलं परत येत आहेत ना त्यांच्याशी संपर्क होतोय. ज्या मुलांना तिथून इव्हॅक्युएट करून म्हणजे पाठवण्यात येते, फॉर एक्झाम्पल आता काही मुलं जे तर आलमाटी थ्रू जातात कझाकिस्तान वाया, ठीक आहे, ज्यांनी ऑलरेडी तिकीट केलेले आहेत, ठीक आहे, ते मुलं जे आहेत तर ते कझाकिस्तानद्वारे जात आहेत. तर आपण त्यांना तिथे जे तर लोकल ट्रान्सपोर्ट प्रोव्हाइड केलेली आहे विथ सिक्युरिटी. ती मुलांना तिथून पिकअप करते, एअरपोर्टपर्यंत नेऊन सोडते, बिश्केक एअरपोर्टपर्यंत पण नेऊन सोडते, आणि अलमाटीला पण नेऊन सोडते आपली सिक्युरिटी तिथे आणि आपली टीम. त्यामुळे मुलांना तर काहीच प्रॉब्लेम येत नाही आहे. आणि कंटिन्युअसली मुलं टचमध्ये आहेत ॲक्च्युली ना, म्हणजे तिथून निघेपर्यंत ते घरी जाईपर्यंत सगळे मुलं टचमध्ये आहेत. आणि त्यांचे पॅरेंट्स पण कॉपरेट करतायत. असं नाही की कोई पॅरेंट्स कॉल करताय आणि म्हणजे थोडं वेगळं बोलत आहेत. सगळे पॅरेंट्स जे ते कॉपरेट करतायत, तुम्हाला जी हेल्प लागेल ते आम्ही करू म्हणून. त्यामुळे पॅरेंट्सचाही काही प्रॉब्लेम नाही आहे, स्टुडंटचाही काही प्रॉब्लेम नाही आहे, सगळं व्यवस्थित सुरू आहे. बाकी फक्त मिसकन्सेप्शन एवढं पसरलेलं आहे ना, त्याच्यामुळे मुलांमध्ये किंवा पॅरेंट्समध्ये जे ते भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. एकदा पॅरेंट्सला व्यवस्थित समजून सांगितल्यानंतर पॅरेंट्स कॉपरेट करतात, त्याबद्दल काहीच हे नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.